सुभाष नागमचा आपल्या सर्वांना नमस्कार. मित्र हो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे खाजगी क्षेत्रातील सहकाऱ्यांनी आव्हाने कशी पेलावी. मित्र हो, आपण सध्या टीव्हीवरती किंवा पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहतो किंवा लोकांच्या चर्चेमधून ऐकतो की खाजगी क्षेत्रामधल्या एवढ्या नोकऱ्या जाणार आहेत, खूप ताणतणाव आहे, टार्गेटचे प्रेशर आहेत, मानसिक संतुलन ठीक नसते, तब्येती ठीक नसतात, कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये सुरळीत चालत नसते, वगैरे वगैरे वगैरे. त्या विषयाच्या अनुषंगाने मी थोडक्यात आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करतोय. मित्र हो, खाजगी क्षेत्र याचा जो आत्मा आहे हे आपण लक्षात घेतला पाहिजे. खाजगी क्षेत्राचा आत्मा जो आहे तो मुळात प्रॉफिट आणि नफा हा त्याचा मुख्य आत्मा आहे. आणि प्रॉफिट आणि नफा याच्या आधारेच हे खाजगी क्षेत्र चालू शकते, या मूळ आत्म्यावरतीच. तर जो कोणी खाजगी क्षेत्राला प्रॉफिट मिळवून देईल तो खाजगी क्षेत्रामध्ये टिकणार आहे, हे त्याचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवावं. कारण खाजगी क्षेत्राचं अस्तित्वच टिकणार नाही जर नफा नाही मिळवला तर. म्हणून जे व्यक्ती, ज्या संस्था, जे कोणी खाजगी क्षेत्राच्या नफा मिळवण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत, प्रत्येकजण खाजगी क्षेत्राला किती नफा मिळवून देतोय याच्या आधारे त्याचं अस्तित्व त्या व्यक्तीचा असतो, संस्थेचा असतो किंवा त्या खाजगी क्षेत्राचा असो, ते ठरणार आहे. त्यामुळे पहिलं एक डोक्यात आपण ठेवलं पाहिजे, आपण खाजगी क्षेत्राला किती नफा मिळवून देतोय. आपण जिथे काम करतो त्या संस्थेला किंवा कंपनीला आपण किती नफा मिळवून देतोय, हे डोक्यात एकदा फिक्स बसलं की आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ की खाजगी क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे वगैरे वगैरे वगैरे. तर खाजगी क्षेत्र हे स्पर्धेच्या बेसवरतीच आधारित आहे. कॉम्पिटिशन हेच त्याचा मूळ पाया आहे. कॉम्पिटिशनमध्ये हे असणारच आहे. तर या स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला कौशल्य आत्मसात करावं लागतील किंवा जे बाहेरचं वातावरण चाललेलं आहे आपल्या उद्योगासाठी, आपल्या स्किलसाठी नवीन काय वेगळे बदल होत आहेत, कोणकोणते स्किल आपण अपग्रेड करण्याची गरज आहे, कोणकोणते स्किल नव्याने शिकण्याची गरज आहे, हे सगळं स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकण्यासाठी आवश्यक आहे. हे सध्या आपल्याला ज्याला कोणाला हे खाजगी क्षेत्रामध्ये टिकायचं आहे त्याने हे सगळं सतत करत राहावं लागेल. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा फायदे आहेत. त्या अनुषंगाने पहिलं म्हणजे हा नफा त्याचा बेस आहे. जो कोण नफा मिळवून देईल तो खाजगी क्षेत्रामध्ये टिकून राहील. दुसरा आहे, जो स्पर्धेच्या वातावरणामध्ये खाजगी क्षेत्र असो, ती कंपनी असो किंवा तिथे काम करणारे अधिकारी कर्मचारी असोत, ते सगळे स्पर्धेला तयार असतील, वेगळ्या प्रकारचं नॉलेज घेऊन, भावनिक स्किल घेऊन ते या वातावरणामध्ये टिकणार आहे. तिसरा, टार्गेट द्यावं लागते. टार्गेट याच्या आधारेच हे खाजगी क्षेत्र चालू असल्यामुळे प्रत्येकाला आपण टार्गेटवरतीच हा नफा अवलंबून आहे. त्यामुळे आपलं टार्गेट कसं पूर्ण करून देता येईल हे प्रत्येकाने आपापलं स्किल डेव्हलप केलं पाहिजे. कधी माणसांची मदत घेतली पाहिजे, कधी टेक्नॉलॉजीची मदत घेतली पाहिजे. या सगळ्या अंगाने आपलं टार्गेट वेळीच कसं पूर्ण होईल. टार्गेटच्या बाबतीमध्ये प्रोॲक्टिव्ह असायला पाहिजे. प्रोॲक्टिव्हमध्ये म्हणजेच काय, आपण जेव्हा क्रिकेटची मॅच पाहतो तर क्रिकेटच्या मॅचमध्ये जो क्षेत्ररक्षक असतो, जो फिल्डर असतो, तो अगोदरच तयार असतो की आपल्याकडे बॉल कधी पण येऊ शकतो. तसं काम करताना सुद्धा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला कोणतंही टार्गेट येऊ शकते, कोणत्याही वेळी येऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंटच्या आधारे, या सगळ्या बाबींच्या आधारे आणि इतर आपली कौशल्य, तंत्रज्ञान याच्या आधारे या सगळ्यांचा वापर करून आपलं टार्गेट पूर्ण करावंच लागेल. त्याला पर्यायच नाही. टेन्शन घेतलं म्हणून टार्गेट आपलं जे टार्गेट आहे दुसऱ्याकडे दिलं जाणार नाही. तर आपल्यालाच ते करायचं आहे. आता पुढचा विषय आहे तो ताणतणावांचा बघूया. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपण म्हणतोय की ताणतणाव येत आहेत. सर्वेक्षण सांगतात ताणतणाव जवळजवळ 50-60% लोक ताणतणावांमध्ये आहेत. 90% मानसिक वेगळ्या प्रकारच्या समस्यांमध्ये अडकून आहेत. तर हा ताणतणाव जो आहे तो अंतर्गत बाब आहे.
म्हणजे भावनाच आहे. ताणतणाव म्हणजे आपल्यामध्ये येते काय, तर भावना येते. बाहेरून काही कुठची गोष्ट येत नाहीये. 10, 15, 20 माणसं आली, टार्गेट पूर्ण केला असं विचारायला किंवा टार्गेट आल्याबरोबर असं नाही. ते अंतर्गत भावना आहे, इमोशन आहे. तर आपण काय करतोय, स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणाव नियंत्रण असं काय-काय हे शब्द करून आपण त्याला हे आल्यानंतर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे करूया असं ठरवतोय. तर मुळामध्ये ही भावना सुरुवातीलाच स्टॉप करायची. सुरुवातीला येणार नाही एवढं आपले कौशल्य आपण निर्माण करायचं आहे. हा ताणतणाव जो आहे तो भावनांचा आहे आणि भावनांना हे कशाने आपण हे करू शकतो, नियंत्रित करू शकतो? भावनांनीच नियंत्रित करू शकतो. त्यामुळे त्याला फारसं काही महत्त्व द्यायची गरज नाही. तो ताणतणाव अंतर्गत बाब आहे, येणारच आहे. इन्स्टंटचं काही नवीन गोष्ट आली की ताणतणाव येणारच आहे. मग हे ताणतणावाची जी परिस्थिती आहे कशी निवडायची, तर सुरुवातीला प्रोएक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्या अगोदरच ही गोष्ट येणार आहे आणि ते जी परिस्थिती काम दिलेलं आहे आपल्याला ते वाटून देता येतं का, टेक्नॉलॉजीची मदत घेता येते का, अशा प्रकारे हा ताणतणाव मिटवता येईल आणि ताणतणावावरती मात करण्यासाठी आपल्यामध्ये धैर्य लागणार आहे. धैर्य. धैर्य हा खूप सगळ्यात चांगला गुण आहे. आपण आत्मविश्वास म्हणतो. आत्मविश्वास पण हवा आहेच. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये आज आपल्याला धैर्य हवं आहे. धैर्याची गरज आहे. आपल्यामध्ये ताणतणाव जास्त आहेत की धैर्य जास्त आहे? कोणती भावना जास्त वास करते? त्याच्यावर आपण विजय मिळवणार का? हे सगळे टार्गेट पूर्ण करणार का? या सगळ्या बाबी अवलंबून आहेत. तर पहिल्या मुद्द्याविषयी अजून मला थोडंसं असं म्हणायचं आहे, की नोकरी जाईल, हे जे टेन्शन आहे, त्याच्यामध्ये राहू नका. त्या टेन्शन घेऊ नका. तर नोकरी आपण नफ्यामध्ये किती वाढ करू शकतोय? जो नफ्यामध्ये वाढ करणार आहे, त्याची नोकरी कधीच जाणार नाहीये. तो नफा देऊ शकू, आपण किती नफा देऊ शकतोय, हा विचार ठेवा पहिल्या मुद्द्यामध्ये. नोकरी जाईल ह्या शंकेमध्ये राहूच नका तुम्ही. तुम्ही म्हणा मला ही नोकरी माझी फिक्सच करायची आहे. त्यासाठी आवश्यक जे काय आहे ते करावं लागेल. तर मुद्दा परत दुसरा ताणतणावांचा आहे. धैर्य वास करते का ताणतणाव वास करतात, चिंता काळज्या वास करतात? ते धैर्यवान राहायला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबरच आपण एक वेगळ्या प्रकारचे कॉन्फिडंट आणि करेज, धैर्य मराठीतला शब्द फार स्ट्रॉंग आहे. आता पुढचा मी विषय आणतो आहे, की तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक सक्षमतेसाठी, निरोगीपणासाठी किमान चालणे आणि मेडिटेशन करणे. ह्या 2 गोष्टी कराव्याच लागतील. कारण ह्या साध्या गोष्टी आहेत. कुठेही बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता. शांत बसून त्याच्यावर विचार करू शकता. आपली एक जागा असेल घरातली काही, त्यासाठी वेळ काढावाच लागेल. कारण तुमच्या समोरची आव्हानं अशी आहेत आणि चालणं. या 2 ठिकाणी तुम्हाला पर्याय सापडतील. माझ्या आयुष्यामध्ये मी यांचा वापर करतो. कोणत्याही समस्येवरती पर्याय सापडतील. आणि शेवटच्या मुद्द्याकडे येतोय, ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर जी फॅमिली मेंबर्स आहेत, ह्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींची, त्या मंडळींनी त्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे. खाजगी क्षेत्रात जे कोणी काम करत आहेत, त्या सगळ्या बांधवांना घरून सपोर्ट केला पाहिजे. घरचं ताणतणाव आणि प्रेशर त्यांच्यावर लादता कामा नये. तुम्ही असं करत नाही, तुम्ही वेळ देत नाही, तुम्ही कामच करत बसता, असं करून नाही चालायचं. तुम्ही सपोर्ट द्या. त्यांच्या मागे उभे राहा. घरची बाजू तुम्ही सांभाळा. तरच ते तिकडे खाजगी क्षेत्रामध्ये अजून प्रगती करणार आहेत. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबवतो. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारे धैर्यवानमध्ये राहा. घरच्या लोकांनी त्यांना सपोर्ट करा. चालणे ठेवा, मेडिटेशन करा आणि छानपैकी आपलं करिअर चालू ठेवा. नोकरी जाण्याची भीती ठेवू नका. कौशल्य वाढवत ठेवा. नोकरी स्ट्रॉंग होत आहे असा विचार करत राहा. तुम्हाला युनिव्हर्स मदत करेल आणि तुमचीच मदत तुम्हाला करायची आहे. ओके. एवढं बोलून मी हा व्हिडिओ थांबवतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.